टॉप परफॉर्मन्स देत असतात. तर मारुती माळी सध्या बॉलिंग साठी आहे. राऊंड द विकेटने बॉलिंग करतोय मारुती माळीचा. हा चेंडू पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. खरं तर बाहेर चेंडू काढण्याचा प्रयत्न झाला आणि एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यात. डिक्सल टीम इथे एका रनने पुढे जाईल. धावसंख्या आहे धाव फलकावरती ती मात्र 13. पात्र जिल्हा परिषद वॉर्ड आयोजित भाजपा नमो चषक 2025 ब्रदर्स 11 धोत्रे संघ आयोजित ही स्पर्धा आणि मारुती माळीचा दमदार परफॉर्मन्स बॉलिंगने सध्या सुरू आहे. फटका या ठिकाणी उंचावरती खेळलाय. दिलीप चेंडूच्या खाली आणि कॅच कॅरी. विकेट गोज डाऊन. फलंदाज बाद. डिक्सल टीमला धक्का क्रमांक 2. विकेट आली ती मात्र डिक्सल टीमची. आधी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला होता ऋतिक आणि त्यानंतर बाद झालाय तो मात्र रोहित, ज्याच्या बॅट मधून षटकार आला होता. तो षटकारांचा खेळ करणारा रोहित इथे मात्र आउट झालाय. खरं तर दिलीपने कॅच जर ड्रॉप केली असती तर कदाचित आणखीन षटकारांची खेळी रोहित करू शकला असता. अंजप संघाच्या पाठीराख्यामध्ये आणखीन भर पडत असताना रोहिदास दादा देखील मॅच बघण्यासाठी उपस्थित झाले. रोहिदास आपलं देखील स्वागत आहे. आणि ज्या पद्धतीने ही कॅच पकडली, दिलीप आधी पुढे आला होता, असं वाटलं की कदाचित बॅलन्स गमावेल, कॅच ड्रॉप करेल, पण कॅच त्याने भारी पकडली आणि विकेट आली ती रोहितची. आणि आता श्रेयस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना. खरं तर डिक्सल हा खरं तर यशोदीप डिक्सल संघ नाहीये, हा वेगळा संघ आहे ज्यांचा गेल्या वर्षी माळेवाडीच्या स्पर्धेमध्ये काय परफॉर्मन्स राहिला होता डिक्सल टीमचा. तर स्कोर कार्ड वरती धावा संख्या टोटल आतापर्यंत गोल्डन आम्हाला सांगतायत 4 बॉल संपलेत आणि 13 धावा डिक्सल टीमच्या धावा फलकावरती आहेत. मारुती मालीचा नेहमीप्रमाणे जो संघासाठी परफॉर्मन्स असतो ना, त्याच पद्धतीने अगदी कमी धावांचं षटक सध्या तो हाताळतोय. गोलंदाज तयार. समोर येतो श्रेयस. श्रेयस साठी हा चेंडू अपील आहे मैदानाच्या आत. अपील मैदानाच्या आत जोरदार आहे आणि पंच त्या ठिकाणी डिस्कस करतायत निर्णय येईल आणि बॅटर या ठिकाणी आउट. फलंदाज बाद. श्रेयस देखील माघारी. मारुती माळीला विकेट आणि डिक्सल टीमच्या टॉप बॅटिंग ऑर्डरला इथे आउट करत असताना अंजप संघाच्या खेळाडूंनी आपल्या दमदार परफॉर्मन्सचा नजराणा दाखवला. आणि काय बॉलिंग आहे मारुती मालीची. वय वर्ष 42 आणि 42 वयामध्ये देखील मारुती माली यांच्या बॉलिंगची जी काही कामगिरी आहे ती बघता खरं तर बेंडू मिनमिने देखील आश्चर्यचकित झाले. काय परफॉर्मन्स आहे. 42 मध्ये मी 12वा बसलोय आणि 42 मध्ये मारुती माळी एखाद्या 22 वर्षाच्या मुलासारखा खेळतोय. काय परफॉर्मन्स आहे. धावसंख्या धावफलकावरती 13. आदरणीय कमलाकरजी रसालदादा यांना मी विनंती करेल, कमलाकर रसालदादा आपण स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. 2 बॅक टू बॅक विकेट आल्यात. विकेट हॅट्रिकची आणि यावेळेस क्लीन बोल्ड. मारुती माळी या खेळाडूने या मॅच मध्ये 3 लगातार विकेट घेत विकेट हॅट्रिक इथून कमावली. खतरनाक बॉलिंग केली मारुती माळीने. 2 षटके इथून समाप्त झाली. धावा फलकावरती विकेट हॅट्रिक इथे मिळवत असताना मारुती माळी धावा झाला धावा फलकावरती ते मात्र 13. आणि जे पारितोषिक होतं ज्याची आम्ही घोषणा केली होती ते 1111 रुपयाचा कॅश प्राइज. 1111 रुपयाचा कॅश प्राइज आलाय मारुती माळी यांच्यासाठी. बलिराम शेठ रसाल आणि त्यांचे सुपुत्र नितीन शेठ रसाल यांच्या वतीने 1111 रुपये